तिची आसरे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी. मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. तुमच्यामुळे सगळं झालंय ते. हळू बोला हळू बोला, कोणी ऐकलं तर तुम्हाला वेड्यात करतील. हे बघा, वेड्यात काढू दे नाहीतर वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये टाकू दे, काय फरक पडणार नाही त्यांनी. उलट उलट आता तर मी सगळं त्यांना सांगणार आहे. मला सांग ना, तुला तो नितीन कसा वाटतो ग? नितीन म्हणजे वीणाच्या ऑफिसमधले का ग? तोच. मी भेटले नाही त्यांना, पण वीणा नेहमी सांगत असते खूप छान आहेत म्हणून. का ग? सहजच. काय सर, तुम्ही कोणाचं टेन्शन घेऊन बसता? त्या जोशाचं. काय दिनकर, हा जोशी आहे ना, हा जेवढा साधा दिसतो ना तेवढा नाहीये. काय केलं त्याने? हा, म्हणजे ती म्हणत होती नंतरही जमेलच की. म्हणजे काय, त्याला आपली वीणा आवडते का ग? आई ग देवा, आई, ए आई ग देवा, आई. हळू हळू आरामात बसा जोशी बुवा, आरामात बसा. ही सगळी देवाचीच कृपा म्हणायची. तुम्ही आजवर केलेलं पुण्य तुमच्या कामी आलं. अपघात झाल्याबद्दल कसलाही विचार करू नका, मनात सुद्धा आणू नका. काय हो, अहो चिंता सोडा जोशी बुवा, तुम्हाला काहीच झालेलं नाही. तुम्ही अगदी ठणठणीत बरे असं समजा. दगडू सेठ, तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात बघा. तुम्ही माझ्या मित्राचे प्राण वाचवलेत. खरोखर मी तुमचा खूप खूप आभारी आहे. हो, अहो माझं कसलं आभार मानताय तुम्ही? मी माझं कर्तव्य केलं. पण तुम्ही मला तात्काळ बोलवून घेतलं ना, बरं झालं बघा. आमच्या मित्राचे प्राण तरी वाचले. अहो जोशी बुवानी तुमचा नंबर दिला म्हणून मी तुम्हाला ताबडतोब फोन करून बोलून घेतलं. अहो पण हे सगळं घडलं कसं? अचानक नेहमीप्रमाणे रस्ता गजबजलेला होता. जोशीबुवा रस्ता क्रॉस करत होते. एक वेगाने गाडी आली आणि त्यांना उडून गेली. मी काय म्हणतो जोशीबुवा, ती लोक कोण होते? त्यांनी तुम्हाला मारण्याचा काय प्रयत्न केला? मला वाटतं ते बोला. काय नाही हो, चूक माझीच होती. चूक माझी होती कारण मी रस्त्यात भरकटलो गेलो आणि ती गाडी कशी आली, कुठून आली मला काही कळलंच नाही हो. जोशीबुवा तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. नाही नाही, खरंच काही नाही. काय गडकरी? नाही हो, तसं काही नाही बघा. तसं तसं का तुम्ही मनात विचार आणू नका, तसं काही नाही. ठीक आहे, मी बघतो मला काय करायचं ते. खरं काय ते आज नाही उद्या समोर येईलच. येतो मी. आणि हा, तब्येतीची काळजी घ्या. काय कमी जास्त लागलं तर मला फोन करा. अजिबात संकोच बाळगायचं नाही. या या. हे गडकरी, अरे तू त्याला सगळं सांगायला निघाला होतास? अरे का नको सांगू?
अरे आज त्यानं तुझ्यावरती प्राणघातक हल्ला केलाय. उद्या तो गुंडांना बोलवून आपल्यावरती गोळ्या घालू शकतो. अरे नको रे, असं काय बोलू नकोस. हे बघ, आतापर्यंत मला वाटत नव्हतं, पण आता नक्की खात्री झाली की सयाजी आपल्याला कधीही संपवू शकतो. काय म्हणतोस काय? आपल्या जीवाला धोका आहे. आता काय करायचं? काही करायचं नाही. तो अगदी बरा हो अगोदर, नंतर पाहू काय करायचं ते. अरे जीवाची भीती असल्यावर कसा बरा होणार रे? अरे त्याचा पहिला वार खाली गेल्यामुळे तो आता पुन्हा हल्ला करण्याचा लगेच विचार करणार नाही. त्यामुळं तुला आता घाबरण्याचं काही कारण नाही. शांत राहा. अरे यातून काहीतरी मार्ग निघेल. अरे म्हटलं होतं माझ्या मनावरचा भार थोडा कमी होईल, पण नाही रे नाही. देवाला माझं सुख नाही बघवत. अरे ते करमरकरचं असं झाल्यानंतर माझी झोपच उडाली. काय रे, एवढं काय मोठं पाप केलंय की देव याची मला शिक्षा देतोय? अरे पण स्वतःला त्रास देऊन कर्मकरांचं दुःख कमी होणार आहे का? सगळी चूक माझीच आहे ना. हे बघ, तू एकदाचा बरा झालास ना की हे बाकी सर्व काही अगदी ठीक होईल. अरे पण माझं म्हणणं एकदा तरी. आता एक शब्दही बोलू नकोस. बस, नाही म्हणजे नाही. चल झोप बघू. तू आराम कर. शांत, एकदम शांत आराम कर. चल झोप झोप. चल आराम कर. नाही काही बिलकुल. चल शाबास शाबास. हळू 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 हळू. चल झोप. ओके. आहे इथं. हा? येतो. जाऊ नको. अरे इथंच आहे मी. इथंच आहे. बस. साहेब, हं? एकदम आनंदाची बातमी आहे. सांग लवकर सांग. अरे बरेच दिवस झाले आनंदाची बातमी कानावर पडली नाही. संपवला कोणाला? जोशाला. हो, डायरेक्ट ठगात पाठवून दिला. ए, तुला कोणी बघितलं नाही ना? हा हा, अजिबात नाही. नक्की सांग. नाही हो साहेब, म्हणजे त्यांनी कदाचित बघितलं असेल. त्यानं म्हणजे कोणी? अहो कोणी दगडू म्हणून होता. दगडू? अरे धोंड्या, तो दगडू म्हणजे अक्षयचा पिये. तरी जाऊन सगळं अक्षयला सांगितलं म्हणजे? हॅलो. हॅलो, कोण जोशी का? हो हो, मी जोशीच बोलतोय. आपण? वा 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 जोशी, तुमचा आवाज ऐकून बरं वाटलं हो. काय आहे, ऑफिसमध्ये बसलो होतो. हो, तुमच्या ॲक्सिडेंट विषयी कळलं म्हणून म्हणजे तब्येत विचारासाठी फोन केला. हो, तुमची काळजी आहे ना आम्हाला. हातपाय तुटले नाहीत ना कुठे? काय आहे, ॲक्सिडेंट म्हटल्यावर हातपाय तुटणे किंवा जीव जाण्याचा संभव असतो म्हणून, बाकी काय ना. मी बरं आहे, थँक्यू. मी फोन ठेवतो. एक मिनिट जोशी, ठेवू नका. काय आहे, आता शुद्ध मराठीत सांगतो की आम्हाला उरलेलं आयुष्य अगदी शांतपणे जगायला आवडतं. तुम्हाला असं वाटत नाही का की आम्ही उरलेलं आयुष्य शांतपणे जगावं? हा? नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. नाही, ऐकून घ्या. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माझ्या कुठल्याही कामात ढवळाढवळ करायची नाही, कळलं का? आणि हो, मला पुन्हा पुन्हा समजून सांगायला आवडत नाही, लक्षात ठेवा. हा? आणि तब्येतीची काळजी घ्या. हा, बरं, सांगितलेलं लक्षात राहील ना? आमच्या वाटेत यायचं नाही. नाही. हा, बरं, ठेवा फोन आता. अरे तो म्हातारा जिवंत आहे. आता तुझं काय करू मी? साहेब, अजून फक्त एकच चान्स द्या साहेब. श्रीलंका वर्ल्ड कप मध्ये हरली म्हणून त्याला आणखी एक चान्स मिळणार आहे का? अरे तोंड वर करून बोलायला लाज कशी नाही रे वाटत तुला? साहेब, यावेळेस मी तर नक्की संपवतो. फक्त माझ्यावरती भरोसा ठेवा साहेब. ठीक आहे, पण मी सांगेन तेव्हाच, लक्षात ठेव. पण साहेब, त्या म्हाताऱ्यांनी तोंड काढून बोलण्याच्या आधी आपण त्याचं मुंडकं दाबायला पाहिजे. पण मी सांगेन तेव्हाच, कळलं का? नाही तुझं नरडे मी दाबीन, लक्षात ठेव. बघा साहेब, तुम्ही सांगताय म्हणून मी शांत राहतो, पण त्या दगडू आणि गडकरींचं काय?
तू निघ. तू तर भैसटलेस. निघ तू निघ. आणि एक लक्षात ठेव, मी सांगेपर्यंत अंडरग्राऊंड राहायचं, कळलं काय? निघा. आईला आमच्याच नशिबाला कुठे असे एक नगालेत कोणाष्ट. काय 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 झालं? काय पाहिजे? काय पाहिजे? शिरा करू? खीर आणते मी. नाही पाहत हो तुमची ही अवस्था. नाही समजत तुमची ही भाषा. वीणा, वीणा, अहो ती अजून नाही आली ऑफिसातून. नका ना रडू, नका रडू असं. नका ना रडू. सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. वीणा, वीणाचं लग्न अनुजाचं लग्न होईल. होईल. दोघींची लग्न होतील. तुम्ही काही काळजी करू नका. मला मनापासून वाटतंय दोघींची लग्न लवकरच होतील. तू अजिबात काळजी करू नकोस रे. सगळं व्यवस्थित होईल. खरंच. नका ना रडू. असं काय करता? नका रडू. सांगितलं ना तुम्हाला, रडून काही व्यवस्थित होणार आहे का? नाही ना. हे बघा, तुम्ही असे रडायला लागलात ना, तर माझा जीव घाबरा घुबरा होतो. नका रडू. उद्या उद्या माझाच काही बरं वाईट झाला तर. वहिनी, गप्प बैस का वहिनी, हो. वीणा स्पष्ट काही बोलतच नाहीये. तिच्या मनातलं काहीच कळत नाहीये. अनुजाचं पण तेच. शांत हो ग वहिनी. आताच्या ना पोरींची मायाच राहिली नाहीये बापावर. शांत हो वहिनी. पोरींनी मनावर घेतलं असतं तर एव्हाना त्यांची लग्नही झाली असती. पण नाही, बापाला अशा अवस्थेत आणायचं होतं ना त्यांना. गप्प बैस ग, गप्प बैस प्लीज. पोटाला चिमटे घेऊन संसार केला. मुलींना शिकवलं, मुलांसारखं वाढवलं. ते काय हेच दिवस बघण्यासाठी? असं जर का हे चालत राहिलं ना, तर सोयरी घेणं हे अवघड होऊन बसेल. वहिनी, तू म्हणतेस ते खोटं नाहीये ग. पण पोरींच्या बाबतीत आपलेच लाड जास्त झालेत आणि म्हणूनच दिवसेंदिवस त्यांची नाटकं वाढायला लागलेत. त्यांचं खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. आता आपल्यालाच काहीतरी पावलं उचलायला हवीत. मीच अक्षयरावांना आता लग्नाविषयी स्पष्ट विचारते आणि नितीनला सुद्धा. बरं दिसेल का ते? का? अगं, भावाच्या ऐवजी बहिणीने पुढाकार घेतला तर त्यात काय गैर आहे? तू अजिबात काळजी करू नकोस. येऊ देत वीणाला. आजच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकते एकदाचा. मुलीकडच्याने किती दिवस गप्प बसायचं? वत्स, माझी अनु तोंडानं फटकळ आहे. स्पष्ट बोलते, मनात काही ठेवत नाही. पण वीणाचं तसं नाहीये. तिच्या मनात काय चाललंय काहीच कळत नाही. समजणं सगळं अवघड होऊन जातं.
काही अवघड नाही. अगं वहिनी आता दोघी लहान नाही आहेत ग. आणि स्वतःचं आईबापाचं सुख समजावून सांगितलं ना तर त्या उलट आपल्यालाच समजावतील. खरंय, हे दोन्ही लग्न व्यवस्थित पार पडू दे. तू काळजी करू नकोस. जगदंबेची कृपा आहे आपल्या घरावर. आई जगदंबे, नवसाला पाव ग बाई. आई सद्बुद्धी दे ग पोरीना आता. नाही नाही गडकरी, अरे तसं करून नाही जमणार. आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. अरे कसला मार्ग? नको नको, खरंच नको. अरे काय झालं? तू खूप तणावाखाली दिसतोस. अरे बाबा, तणावाखाली वगैरे काही नाही रे. आहेस, बोल. अरे खरंच नाही रे बाबा. अरे सांग ना बाबा, सांग. हे बघ, मला एकाच जागी नाही बसवत. नको नको ते विचार डोक्यात येतात माझ्या. हे बघ, अरे कर्मकारांचा जो प्रॉब्लेम आहे तो तर सॉल्व्ह होईलच. राहिला विषय सयाजीचा, अरे तो माझ्यावर सोड ना. राम राम जोशी साहेब. हा, आराम करा, आराम करा. तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. ए, तू कसा काय इथे आलास? चल निघ. गडकरी साहेब, रागवू नका हो. अहो, आमच्या सयाजी साहेबांनी दुःखद घटना सांगितली आणि लगोलग जोशी साहेबांना भेटायला आलो. हे बघा, जोशी साहेबांना भेटणं खूप गरजेचं होतं. तर मी सगळी कामं बाजूला सारून मी तिथे जोशी साहेबांचं दर्शन घ्यायला आलो. जोशी साहेब, काय म्हणते तुमची तब्येत? कसे आहात तुम्ही? आला, बरं झालं. निघा, झाला आता. निघा तुम्ही. हरकत नाही. जोशी साहेब, आमच्या सयाजी साहेबांनी तुमच्यासाठी खास भेट पाठवली. हे बघा, चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा. तुमच्या उपचारांचा सगळा खर्च आमचं सयाजीराव करायला तयार आहेत. अहो, ते तुमच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभे आहेत. त्याच्यामुळे काही काळजी करू नका, कळलं? झालं? उचल ते पैसे. चल निघ इथून, चल. गडकऱ्या, मी जोशीला भेटायला आलोय. तो मला जा म्हणत नाही तर तू कोण रे? गडकरी! कळलं ना मी कोण आहे ते? गडकरी, तुझी पण व्यस भरले गडकरी. ए जा. अरे अशी धमकी गल्लीतल्या कुत्र्याला द्यायची, मला नाही. जे झालंय ते तुम्हाला अजून कमी पडलेलं दिसतंय. हा, सोसलंय, आता नाही. आणि जा, त्या तुझ्या सयाजीला जाऊन सांग या गडकरीच्या कानाखाली वाजेल म्हणून. चल निघ. गडकरी, मरणाला तयार राहा तू आता. गडकरी, तयार राहा मरणाला. ए, तुझे पैसे उचल आणि चल. बघे, आपण कोणाला घाबरत नाही, सांगून ठेवतो. हा, आणि पुन्हा जर काय घरात येशील ना तर गाठ माझ्याशी आहे, गडकरीशी. लक्षात ठेव. तुझ्यासारख्या हरामखोरांना ना फक्त पोलीस व्हायचं समजते. चल निघ. गडकरी, आता कसं होईल रे? अरे काही होत नाही, काही होत नाही. शांत राह तू. अरे पण तो परत येईल रे. अरे इतका मार खाऊन गेला तर परत येईल वाटते का तुला? तू हे बघ, तू काही घेऊ नकोस. अगदी शांत राह तू. काही चिंता करायचं नाही. अरे हे बघ, मी जातो आणखी पोलीस स्टेशनला रिपोर्ट करतो मी. अरे पण तू आता मला. नाही, काही होणार नाही. तू अगदी आराम कर, मी आहे ना. शांत राह तू. हं, चल एकदम शांत आराम कर, मी आलोच.
आई काय बोलायचं होतं? आपल्या घरात बोलण्यासारखा एकच विषय उरला आता. म्हणजे मुलगी वयात आल्यानंतर आईबापाला एकाच गोष्टीची चिंता असते, तिच्या लग्नाची. आणि वय जास्त झाल्यानंतर तर आई मी समजू शकते. मग का निर्णय घेत नाहीयेस? मन एकाग्र कर. सगळ्या बाजूनी परिस्थितीचा गांभीर्यानं विचार कर. वेळ निघून चाललीये बाळा. तुझ्या वयाच्या मुलींची लग्न झाली, त्यांना मुलं बाळ सुद्धा झाली. आणि तुझं काय ग? तू अजून आहे तिथंच आहेस. आत्या तसं नाहीये ग. मग कसं आहे ते तरी एकदा सांगून टाक ना आम्हाला. मला थोडी मुदत हवी. मुदत? आणखी किती मुदत हवी आहे? अगं आयुष्य संपत चाललंय आणि त्याच्यानंतर तुला लग्नाचं आणि संसाराचं महत्व कळणार आहे. तुला संसाराचं किती महत्व कळलंय ग आत्या?